दिवसेंदिवस राज्याची क्राईम कॅपिटल बनत चाललेल्या नागपूरमध्ये 24 तासात 3 हत्या झाल्या। त्यातील एकाने तर केवळ मोबाईल पायी आपला जीव गमावलाय। रोहित हाथीबेन असे या तरुणाचं नाव आहे। रोहितकडे एका तरुणाचा मोबाईल गहाण होता। तो देण्यास त्याने नकार दिल्यानंतर संबंधित तरुणाने विनोद नावाच्या त्याच्या मित्राकडे तक्रार केली आणि झालेल्या वादावादीत विनोदने रोहितची चाकू भोसकून हत्या केली। या प्रकरणी विनोदसह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे, तर हुडकेश्वर परिसरामध्ये एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। तिसरी हत्या खापा गावात घडली आहे। 20 वर्षीय नामदेव पवारची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली। या तीनही प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू आहे। यवतमाळच्या इझारा गावामध्ये एका वृद्धाने 18 महिन्याच्या चिमुरडीवरती बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे। माणिक यंबडवार असे या नराधमाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहतो। मुलीचे आईवडील शेतात आणि आत्या पाणी भरायला गेलेली असताना या नराधमाने पीडित मुलीला घरात नेऊन तिच्यावरती अत्याचार केले। मुलीची आत्या पाणी भरून आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला। मुलीचे आईवडील शेतातून आल्यानंतर आत्याने हा प्रकार त्यांना सांगितला आणि त्यानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 7 वर्षीय चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होती। तिच्या घरच्यांनी शोध घेतला असता पीडित मुलगी पार्क केलेल्या ट्रकखाली जखमी अवस्थेत आढळली। पालकांनी तिला उपचारासाठी सावकर रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। परिसरातील सीसीटीव्हीच्या फोटो मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान या घटनेनंतर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नाशिक जवळच्या गिरणारे गावाजवळ झालेल्या फॉर्च्युनर गाडीचा अपघात काल तळीरामांच्या पथ्यावर पडला। गाडीतील दारूचा साठा पळवण्यासाठी अपघातस्थळी तळीरामांनी एकच गर्दी केली। गुजरातवरून नाशिकला निघालेल्या या कारमध्ये दारूसोबतच वेगवेगळ्या नंबर प्लेट्सही आढळल्या। त्यामुळे हा अवैध दारू तस्करीचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं। स्थानिकांनी कार चालकाला बाहेर काढल्यानंतर एक क्षण न थांबता त्याने तिथून पळ काढला आणि तळीरामांना मोकळं मैदान मिळालं। प्रत्येकाने जमेल तितक्या दारूच्या बाटल्या, इतकंच काय तर दारूचे अख्खे बॉक्सही पळवून नेले। या प्रकारामध्ये अनेक जण हमरीतुमरीवरही आले। दरम्यान या अपघाताने गुजरात महाराष्ट्र सीमेवर होणारी अवैध दारू तस्करी पुन्हा एकदा उजेडात आली आहे। व्याजाने घेतलेले पैसे न मिळाल्यामुळे एका महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। डोंबिवलीच्या टाटा पॉवर हाऊस जवळच्या देशमुख होम सोसायटीमध्ये ही घटना घडली। मारहाणीसोबतच या दाम्पत्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मानपाडा पोलिसांनी राहुल कामतकर नावाच्या तरुणाला अटक केली आहे। तो एका स्थानिक नगरसेवकाचा भाचा असल्याचं कळतंय।